नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 10:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून घेतलेले आणि आज रविवार असल्यामुळे उशिरा उठलो आणि मुलांना पण क्लासला सुट्टी आहे. तर त्याच्यामुळे आरामशीर रविवारच्या दिवशी आरामशीर कामं चालू राहणार आणि नाश्ता वगैरे काही केलेलं नाही आहे. तर म्हटलं पपिता मस्त पिकून गेलेला आहे, तर मग आता पपिता कट करून घेते. आणि हां, आपले वेलचे कारले निघालेले तुम्हाला दाखवते. मी कारल्याचे वेल लावलेला होता मी अशाच बिया पुसून दिलेल्या होत्या. तर इतके कारले निघत आहे, 3-4 भाज्या खाल्ल्या गेल्या. आणि हे बघा आता मी पावसाच्या वरती कारले निघालेले आणि इतके कारले लागलेले आहे ना, बारीक 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 बारीक. तुम्हाला काय सांगू, इतके कारले. आतासुद्धा अर्धा 1 किलो कारले निघतील एवढे कारले, पण ते ना बारीक बारीक होते त्याच्यामुळे मग मी काढले नाही. आणि त्यांना आहे ना पावडर वगैरे काही मारलेलं राहत नाही ना, त्याच्यामुळे थोडे बारके कारले, पण खूप छान आहे. आणि वास इतका भारी फ्रेश ताजा ताजा येते. हे बघा सर्व किचन वट्टा वगैरे सर्व म्हणजे मी आवरून घेतलेले आहे. भांडे होते सकाळचे, भांडे घासले मी. आणि हे तर रात्रीचं होतं ते मी आता काढलं. मुलांना म्हटलं चहा पा वगैरे खातात काय, आमचं भरपूर सर्व कामं बाकी. फक्त आंघोळी झाडू पोचा वगैरे सर्व आवडलेलं आहे. स्वयंपाक करायचा बाकी माझा आला. जे मेन कामं राहतात झाडू पोचा ते आवडलं गेलेलं आहे. कपडे लावले गेले मशीनला. मग अजून काय 10:30 वाजेपर्यंत आज तरी पण उशिरा उठलं तरी पटकन आवडलं गेले. आणि देवपूजा वगैरे नाही आहे आम्हाला, सुट्टं आहे त्याच्यामुळे देवपूजा वगैरे काही करता येत नाही आहे मला. तर मग देवपूजा राहिली नाही ना, मग बाकीचे कामं पटकन होतात लागले. आणि इतके फ्रेश आहे ना, म्हटलं आता भाजी करावी तर मुलांचे तोंड बघण्यासारखे आहे. नको बाई भाजी नको करू कारल्याची. तर मग म्हटलं पपिता चिरून घेते. त्याला पण हे बघा असे बारीक बारीक होल पडायला लागून गेले. तर म्हटलं मग कट करून घेते. 2-3 ठिकाणी होल पडलेले आहे आणि मग जास्त खराब होऊन जाईल म्हटलं, तर मग आता कट करून घेते. तर चल पहिले मुलांना नाश्ता देते मी, आम्ही पण खाऊन घेणार. मग कारल्याची भाजी. काय करते तू? काय ग खाते ना? आणि इतकी लाल आहे ना, मस्त पिकून गेलेली, खाण्यासारखी होऊन गेलेली ग्वादी. दादा खूपच गोड आहे डायरेक्ट. चल चल रे बेटी.
पपई खाऊन झाली आणि पोट इतकं भरलेलं आहे ना, असं वाटतंय जेवण करायची अजिबात इच्छा नाही आहे. पण मग मी 2 भाकरी आणि कारल्याची भाजी वगैरे बनवते. त्याआधी ना आम्ही काय केलं माहिती आहे का, माठ धुतले. आणि माठ कसे भरतो आम्ही, पाण्याचे 8 दिवस झाले का नाही पूर्ण पाणी काढून पूर्ण क्लीन करतो आणि मग भरतो. बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते मी. आणि आम्ही दोघांनी कसे माठ धुतलेले आहेत. त्यांचे कपडे काढले, कपडे लावलेले होते माठला, तर कपडे काढून मस्त हात घालून धुतलेले. हे बघा, पूर्ण हात घालून हे का पूर्ण क्लीन करून कपडा लावून आणि मग पाणी भरतो आम्ही. आपण घरासाठी जसं यूज करतो तसं आम्ही माठांमध्ये यूज करतो. कपडा वगैरे लावून मग पाणी भरतो. आणि हे कपडे धुवायला काढले आणि मस्त वाढ भरणं चालू आहे साहेबांचं. हो साहेब. तर त्यांचं चालू आहे माठ भरणं. तोपर्यंत मी भाकरी टाकून घेते, कारण की नाही पापडांचा नंबर पण लावून आले होते, मागे लावून आले होते ना, पण आम्ही गावाला चाललो गेलो तर त्याच्यामुळे त्यांनी नंबर हे केला आणि परत हे सकाळी नंबर लावून आले नाही. तर अर्जंटमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या ताई फोन करता की काय, त्याआधी म्हटलं पटकन रांधून घेते, मी स्वयंपाक करून घेते पटकन. आणि कामं पण आवरायचे मला भरपूर. थोडेसे गहू राहिले माझे साफ करायचे, काल दिवसभर केले मी. नाही करत ना, इतकी घाण निघते ना त्यांच्यात, खूपच घाण निघते. तर त्याच्यामुळे मला आहे ना दिवस पुरत नाही कामांमध्ये. फक्त 1-1.5 तास थोडा आराम भेटतो आणि कंटिन्यू कामं राहतात. आणि माझं आहे ना थोडंसं लगेच जीव दम भरायला म्हणजे. आता टाकून झाल्या माझ्या 3 भाकरी करून घेतलेल्या आहे इथं. आता भाजी बनवते आणि मुलांसाठी काहीतरी बनवावं लागेल मला. बघते त्यांना विचारून मी कारल्याची भाजी बनवते. आणि मी कारल्याची भाजी आहे ना कांदे टाकून बनवते. बघा इथे कांदेसुद्धा कट करून घेतलेले मी. जिरं झालेलं आहे, कांदे होऊ द्यायचे, लाल होऊ द्यायचे कांदे आपल्याला. आणि इथे मी मीठ टाकून कारले. आणि कारले इतके कवळे आहे ना, तुम्हाला काय सांगू, फ्रेश वास येतोय त्यांचं असं कारले चिरताना. पाणी किती निघतलं. पाणी निघून घेते ना त्यांचं. आणि पाणी बघा कारल्याचं किती निघालं, टाकून द्यायचं. आणि आज एकच भाजी बनवायची आहे मला, कारण की ना पपिता खाल्लेला आहे ना, तर एवढी भूक नाही आहे. काय ग, कारल्याची भाजी मस्त झालेली, त्याच्यात टाकली मी चटणी. शेंगदाण्याचा कुट्टा, त्याच्यात लसूण वगैरे सर्व टाकलेलं आहे.
आणि भाजी झालेली आहे. गॅस बंद करते मी, सर्व ठेवते आणि मग बसतो आम्ही जेवायला. तसं सिंपल जेवण बनवलेलं आहे. तर मस्त कारल्याची भाजी झालेली आहे आपली. तर आम्ही आता कांदे वगैरे कट करते आणि जेवायला बसते. फोन काही आलेला नाही आहे पापडांचा अजून. नाही फोन आला तर मग मी गहू साफ करून घेते. थोडेसेच राहिलेले आहे आता ते साफ करायचे. थोडा आराम करून मग गहू साफ करून घेते. आज चालली गावात, ड्रेस आणलेले होते तर ते ड्रेस चेंज करायला चालली. चल कपडे रिटर्न करून कपडे रिटर्न घरी आली मी आणि लगेच स्वयंपाकला लागली. कारण की मला द्यायचा होता माझ्या भावाला टिफिन, म्हणजे अजून दिलेला नाही आहे. पूर्ण तयार करून मी पुढे ठेवलेला आहे फॅन खाली, जेणेकरून म्हटलं भाजी थंडी होणार. आणि आता गुड्याची डिमांड होती तर वडापाव बनव, तर मग मी वडापावची पण पूर्ण तयारी केली. आणि गुड्या मिरच्यांना कट मारते. दाखव, तुम्हाला दाखवते मी काय बनवलं माझ्या भावा. इथं मी देवडांगरची भाजी, चपात्या करून दिलेल्या आहे. चपात्या काही खोलत नाही आता. आणि आल्या आल्या पटकन लागली ना मी स्वयंपाकला, तेव्हा माझा स्वयंपाक झाला. आणि आत्ता वाजता आहे 8. दूध गरम करायचं राहिलेलं आहे. किचन वाटतं आवरला आणि एवढे भांडे मी आत्ता घासले. काढले वगैरे 4 पाव मी बाजूला काढले आणि आता वडे काढून घेते मी त्याला. तेल आहे ना जास्त तपून गेलेलं नाही. तेल जास्त तपले तुला मी करून देते ना खायला. तू येतो पैसा नको करू का मग. मी आता पहिले टिफिन देऊन येते आणि मग बोलते. कितला वाजायला निघते सर तुम्ही तडून? उदय ड्रायव्हर वाट करा ना तुम्हाला. आणि हा मी ड्रेस आणलेला होता. तो ड्रेस मी ना असंच दाखवून देते. उद्या आहे ना मी तुम्हाला घालून दाखवणार. कुठला आहे तर पहिले मी दुसरा आणलेला होता आणि हा चेंज करून आणलेला आहे. आता कंटाळा येतोय मला, तर मग मी उद्या खोलून दाखवणार तुम्हाला पूर्ण. तर आता काही दाखवत नाही मी, आता ठेवून दिलेलं आहे ड्रेसला. तर उद्या मी ना मस्त घालून दाखवणार तुम्हाला. आणि दोघी ड्रेस मी ट्राय करून दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे मी आता काही खोलत नाही आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कारण की ना मला फ्रेश पण व्हायचं. इतकं गरम होतं आहे ना, असं वाटतं आहे केव्हा मी बाथरूममध्ये घुसणार आणि ते केव्हा मी फ्रेश होणार असं होतं आहे मला आता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.